हस्तमैथून हे प्लेजरपासून ॲडिक्शन कधी बनून जातं हे कळत नाही. आणि ह्याच विषयावर ह्याचा आधीचा व्हिडिओ आम्ही आहे इथं बघा, हा व्हिडिओ आम्ही बनवला होता. त्याच्यावर तुमचे बरेच प्रश्न आणि कमेंट्स आले आणि म्हणूनच वाटलं की ॲज यू सजेस्टेड त्याचा भाग 2 बनवावा. फक्त बघताना लक्षात ठेवा, मी BAMS डॉक्टर आहे, मी सेक्स कोच आहे, मी युरॉलॉजिस्ट नाही, सेक्सॉलॉजिस्ट नाही, गायनॅकॉलॉजिस्ट नाही. तर तुमच्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला समजेल त्या भाषेत ह्या सगळ्या तज्ज्ञांना विचारून रिसर्च करून परत हा भाग 2 मी बनवलेला आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनल आठवणीनं सबस्क्राईब करा. आय एम डॉक्टर सबिहा अँड यू आर वॉचिंग सेक्स कोचिंग विथ डॉक्टर सबिहा, मेकिंग लव्ह सिम्पल. तर येस, हस्तमैथून म्हटलं की बरेच प्रश्न असतात, खूप प्रश्न असतात. म्हणजे माझ्या मते सेक्स ह्या मोठ्या अमरेला खाली हस्तमैथून हा विषय ह्याच्यावर इतके म्हणजे गैरसमज इतके जास्त आहेत किंवा ॲज अ डॉक्टर, ॲज अ मेडिकल फेटर्निटी त्याच्यावर अनलर्निंग इतकं करावं लागणार आहे. पण परत सांगेन, व्हिडिओ बघण्याआधी मी अशी हा व्हिडिओ लिटरली असा मोबाईल इथे लावला आणि हे सगळं माझं इथं समोर ठेवून का बनवते, कारण इथं माझ्यासमोर तुमचे कमेंट्स आहेत, काही इथं प्रश्न आहेत आणि मी काढलेले पॉईंट्स आहेत. पण व्हिडिओ त्यांनीच बघावा जे मेडिकल पर्स्पेक्टिव्हनी उत्तरं अपेक्षित करतात. एक असतं पर्सनल बिलीफ ना, म्हणजे मला पाणी ह्या बाटलीत प्यायला आवडतं की मला पाणी ह्या बाटलीत प्यायला आवडतं, हे प्रत्येकाची इच्छा असते. मला पाणी प्यायला आवडतं की नाही आवडतं, मला पाणी गरम आवडतं की गार आवडतं. त्यामुळे पर्सनल बिलीफ सिस्टीम प्रत्येकाची वेगळी असते आणि रिलिजियस बिलीफ वेगळी असते, कल्चरल बिलीफ सिस्टीम वेगळी असते. बिलीफ सिस्टीमला काय म्हणायचं मराठीत, मान्यता. आपण आपलं काय, कशावर विश्वास आहे आणि कशावर विश्वास नाही, हे मी इथे चॅलेंज करत नाही. ज्याला वाटतं हस्तमैथून नाहीच करावं त्यांनी नाही करावं, ज्याला वाटतं तो गुन्हा आहे, तो सिन आहे, ते गिल्ट आहे, तर त्यांनी नाही करावं. ज्याला वाटतं की करावं पण कसं नाही करायचंय, कसं करायचं हे माहीत नाही, त्यांनी व्हिडिओ बघावा. ज्याला वाटतं की आपण खूप आधीन होत चाललंय त्यांनी तर व्हिडिओ नक्कीच बघावा. पण मी मेंटल हेल्थ एक्सपर्ट नाही. जिथं ॲडिक्शन हा शब्द वापरायचा तर ते मनमर्जीनं एक तर तो शब्द वापरायचा नसतो. त्याच्यासाठी मेंटल हेल्थ एक्सपर्टकडे जावं लागतं, ॲनालिसिस होतं, मग ते ठरवलं जातं की खरंच तुम्हाला त्याचं ॲडिक्शन आहे की नाही. स्वतःची स्वतः तर्कवितर्क नका लावू. व्हिडिओ ना असा बघा जसं काय तुम्ही आणि मी चर्चा करतोय आणि ह्या चर्चेतनं मॅक्झिमम मेडिकल पर्स्पेक्टिव्हने तुम्हाला तुमच्यापर्यंत जितकं माझं नॉलेज मला पोचवत आहे, दॅट इज माय एफर्ट्स. आता मागच्या व्हिडिओमध्ये बघा, सगळ्यात पहिली पण एक कमेंट मी वाचते की नमस्कार मॅडम, प्रथमतः आपले खूप खूप धन्यवाद, कारण ह्या क्षेत्रात एवढ्या खुल्या विचारांनी आणि विशेष मराठीमधनं सांगता आहात त्याबद्दल खूप आभार. आपण इतर मुद्द्यांवर खूप डीप माहिती देता, तेही फ्री ऑफ कॉस्ट. पण माझ्या जनरेशन व मला मॅस्टर्बेशन ॲडिक्शन ह्या विषयावर सखोल माहिती द्या. ह्याची एक वेगळी सिरीज ठेवा. त्याचबरोबर डी ॲडिक्शन जर्नी कशा पद्धतीनं करायची ह्याही या मुद्द्यावर भर द्यावी ही नम्रपणे विनंती. मॅडम, आपण विशेष वेळ देऊन एवढी छान माहिती देता, पण प्लीज ह्या विषयावर अतिरिक्त माहिती द्या. सो आय अंडरस्टँड एव्हरीबडी इज क्युरियस अबाउट ॲडिक्शन असेल तर ते कसं सोडवायचं. मी माझ्या परीने काही मुद्दे नक्कीच मांडणार आहे आणि मध्ये मध्ये काही कमेंट्सही वाचेन. पण मला पुढे परत माझे काय मुद्दे आहेत ते सांगण्याआधी पुढची कमेंट तर मला खूप असं वाचूनच असं मन हे झालं की केवढी मुलं असतील की ज्यांना नीट सायन्स माहितीच नाही आहे आणि त्यांनी त्यांचंच डोक्यात बसवून ठेवलं की आपल्याला ॲडिक्शन आहे. पहिली गोष्ट, ॲडिक्शन आहे हे तुम्ही तज्ज्ञाकडे गेल्याशिवाय स्वतः लेबल करायचं नाही. तो तज्ज्ञ म्हणजे एक तर सेक्सॉलॉजिस्ट किंवा एक तर युरॉलॉजिस्ट. आय नॉट से युरॉलॉजिस्ट, बेसिकली सेक्सॉलॉजिस्ट ऑर अ सायकॅट्रिस्ट ऑर अ सायकॉलॉजिस्ट, ते पण चांगल्या उच्च रीतीचे. त्यामुळे तुम्ही कुठल्या तज्ज्ञाकडे जाताना, तर मीच म्हणते ना, मी 100दा म्हणते की मी BAMS डॉक्टर आहे, मी ICF सर्टिफाईड सेक्स कोच आहे, मी डी ॲडिक्शनची एक्सपर्ट आहे का नाही आहे, पण ते आपल्याला आहे की नाही आहे, की आपण आपल्या भ्रमात राहतो, त्याच्या मागचं सायन्स काय, एवढं तुम्हाला समजवण्याची मी 100% योग्य ऑथेंटिक राईट तज्ज्ञ आहे. आता अजून एक कमेंट आहे, थोडीशी मोठी आहे, पण प्लीज शेवटपर्यंत ऐका. मॅडम, खूप हिंमत करून बोलणार आहे. मी सध्या 28 वयाचा आहे आणि अजून वर्जिन आहे. माझं पेन, हां, अजून वर्जिन आहे आणि
मी जेमतेम 17चा असताना मॅस्टरबेट करायला लागलो आणि तेव्हापासून कंटिन्यू चालू आहे. मला 26चा असताना जेव्हा फर्स्ट टाइम सेक्सची संधी भेटली तेव्हा पेनिस टाईट राहिलं नाही. खरं तर उभाच राहिला नाही. शब्द चुकत असतील पण प्रॉब्लेम खरा आहे. तर तेव्हा मे बी परफॉर्मन्स एन्झायटी होत असेल, पण तेव्हा माझा कॉन्फिडन्स खूप कमी झाला आणि त्याच्यानंतर पण 2-3 वेळा संधी भेटली. तेव्हा एकच मुलीसोबत संधी भेटली तर सुरुवातीला 2 वेळा उभं नाही राहिला, पण 3rd वेळा प्रॉपरली उभा राहिला. पण त्यात मेन गोष्ट म्हणजे आम्ही दोघं वर्जिन होतो, पण 3rd टाइमला जेव्हा करत होतो तेव्हा तिला त्रास होता, तर मी नाही करायचं ठरवलं. पण एकतर मी 28चा आणि अजून वर्जिन, तर ती गोष्ट मी अजून केलीच नाही आणि आता मला खूप ऑर्गॅझम होते आणि मन सतत त्या गोष्टीमध्ये लागून राहते. मी कुठून तरी सेक्सची व्यवस्था व्हावी, पण मला हवं एक कम्फर्टेबल पार्टनर जो हे प्रॉब्लेम समजून घेईल, मला त्यात सपोर्ट करेल. आणि माझं लग्न अजून 2 वर्ष तरी होऊ शकत नाही फॅमिली प्रॉब्लेम्समुळे. पण हा त्रास मला आतून खात आहे आणि सध्या मॅस्टरबेशनची एवढी सवय झाली की दिवसातनं 2 वेळा तरी होतच राहतं. गेले 2 वर्ष झाले हा प्रॉब्लेम फेस करत आहे आणि मी सिव्हिल एक्झामसाठी स्टडी करतो, तर फोकस पण करू शकत नाही. 2 वर्ष वाया गेली, पण मला आता असं वाटत आहे की माझं जीवन संपलं ना. मी वैवाहिक जीवन जगण्याच्या लायकीचं राहिलो नाही कशाचा. आणि आय एम फ्रॉम अ मिडल क्लास फॅमिली, सो मी प्रॉस्टिट्यूट अफोर्ड नाही करू शकत. ॲज युज्युअल की फर्स्ट टाईमला उभं राहत नाही, तर ती थोडंसं मला 2-3 टाईम चान्स देणार आहे. ती मला इन्सल्ट करून आधीच जा म्हणेल. मी खूप प्रॉब्लेममध्ये आहे मॅम, प्लीज हेल्प मी. आणि ह्या प्रॉब्लेममुळे मनात खूप वेळा सुसाईड करायचा विचार आला आहे. प्लीज हेल्प मी, प्लीज रिप्लाय करा मला. तुम्हाला माझा नंबर देईल आणि नंतर कन्व्हर्सेशन करा थोडं. सो दिस इज वन ऑफ द मोस्ट सेन्सिटिव्ह कमेंट. मी ही वाचली आणि म्हणूनच मला वाटलं की मी हा व्हिडिओ बनवावा. अजून पण काही कमेंट्स आहेत. एकूणच म्हणजे मी सगळ्याच नाही वाचत आहे, मी एकूणच काय म्हणते, मला काय म्हणायचं माहिती आहे की बघा ना, एक नैसर्गिक कृती आहे लिंग किंवा अराउजल होणं, त्याच्यात इरेक्शन होणं आणि स्वप्नदोष ज्याला म्हणतो, जे मला नाव बिलकुल आवडत नाही, की अर्ली मॉर्निंग बोनर किंवा अर्ली मॉर्निंग इरेक्शन जे येतं ते होणं आणि आपोआप पाणी बाहेर येणं, किंवा तुमच्या इच्छेने जर तुम्ही हेटेरोसेक्शुअल म्हणजे एक लिंग आहे तुमच्याकडे आणि तुम्हाला योनी म्हणजे मुली आवडतात, योनी सोबत सेक्स करायचंय, पण अजून आपल्याकडे कोणी पार्टनर नाही आहे, पण अराउजल होतंय, मग तेच लिंग आपण हातात पकडून आपलं आपलं करणार, सो दॅट तो प्लेजर पर्पज सॉल्व्ह होईल. पण ते किती किचकट होऊ शकतं की पार तुम्ही तुमचा कॉन्फिडन्सवर डाऊट करता, तुमचा फोकस हरवता, तुम्हाला प्रॉस्टिट्यूटकडे जावंसं का असं वाटतं, इन्सल्टिंग वाटतं, लग्नाचं वय झालं आणि पार जीव द्यावासा वाटेल इतका हा सेन्सिटिव्ह विषय आहे. मुळात हा व्हिडिओ मी ह्याच्यासाठीच बनवला की वाटतो तितका सोपा विषय, पण त्याच्याबद्दलचं सायन्स, त्याच्याबद्दलची सायकॉलॉजी, फिजिओलॉजी, ॲनॉटॉमी काहीच माहीत नसल्यामुळे किती भयानक परिस्थिती होऊ शकते. कारण आपण त्या समाजात राहतो आज पण जिथं माणसाची म्हणण्यापेक्षा पुरुषाची मर्दानगी ही लिंगला जोडलेली असते. साईज, स्टॅमिना, परफॉर्मन्स, कॅपॅसिटी, नंबर ऑफ राऊंड, ते किती लांब आहे, ते किती वृंद आहे आणि ते किती मोठं आहे आणि ते किती कडक आहे, ते एक ऑर्गन आहे, त्या ऑर्गन पलीकडे खूप मोठं विश्व आहे. हे जर आपल्याला आत्ता पण नाही उमजलं तर आपण असे चांगले यूथ म्हणजे तो मुलगा जो सिव्हिल सर्वंट होऊ शकतो आणि एखाद्या चांगल्या पोस्टवर जाऊ शकतो, आज त्याला त्याचं जीवच हे झालंय. ह्याच्यात त्याचीच मिस्टेक असं नाही म्हणणार आहे मी, मिस्टेक एज्युकेशनल सिस्टीमची आहे की जिथं हस्तमैथून किती घाण, किती टॅबू, त्याच्यावर बोलायचंच नाही. मग बोलायचंच नाही तर लपून छपून केलं जातं, पॉर्न बघून केलं जातं, तसं नाही केलं गेलं पाहिजे. तर हो, मला नाही माहिती मी कशी ही एपिसोड्स बनवेन, कारण मी काही स्क्रिप्टिंग करत बसत नाही. मला जे आठवतं, कारण अजून एक कमेंट होती की मुद्द्याचं तर मॅडम बोललेच नाही. लक्षात घ्या, पहिली गोष्ट तर एक स्त्री म्हणून, डॉक्टर म्हणून सगळं टॉलरेट करून कॅमेऱ्यावर येऊन हे बोलायचं तर खूप
मानसिकरित्या खूप स्ट्रॉंग व्हावं लागतं. सेकंड थिंग, प्रोफेशनल टीमला बोलवून स्क्रिप्टिंग करून ChatGPT आणि असं आणि तसं करून ते व्हिडिओ शूट करून अपलोड करायचं, त्याला खूप खर्च होतो. त्यामुळे मी तुमचेच विचारलेले प्रश्न माझी उत्तरं काढते, जितकं मला आठवेल तेवढं मी सांगते. जर काही राहिलं माझ्याकडनं सांगायचं तर कमेंटमध्ये आत्ता कसं छानरित्या विचारलं तसं विचारत जा, मग तसा मी त्याचा पुढचा भाग बनेन. आजच्या भागात मला पहिलं तर हे सांगायचं आहे, हस्तमैथून मेडिकली इट्स अ व्हेरी नॅचरल अँड नॉर्मल फिनॉमिना. सगळ्यात पहिली गोष्ट, मग कुठलाही जेंडर असो, माझा अवयव आहे, माझा अवयव जसं मी गालाला हात लावते, होटांना हात लावते, कानाला हात लावते, डोळ्याला हात लावते, हाताला हात लावते, तसा तो खालचा भाग आहे. सभ्यरित्या माझ्या कंट्रोलनुसार व्यवस्थित एन्व्हायरमेंटचं चेक करून मी कुठे बसली आहे, कशी बसली आहे, कुणासोबत आहे, काय करते ह्याचा भान ठेवून जर मी त्या अवयवाला हात लावतीये स्वतः आणि प्लेजर पॉईंट ऑफ व्ह्यूनी हात लावतीये, तर मेडिकली इट इज अन ॲब्सोल्युटली व्हॉलेंटरीली अँड नॅचरल फिनॉमिना. व्हॉलेंटरी म्हणजे स्वइच्छेने केलेलं आणि खूप नॅचरल फिनॉमिना. जसं भूक लागली तर आपण आपल्या हाताने जेवतो ना, की कोणी भरवलं तरच माझं जेवण होणार, कोणी भरवलं तरच माझं पोट भरणार. सुसू केली आपल्या हाताने पुसतो, लेडीजमध्ये रक्तस्राव येतं आपल्या हाताने पुसतो, पॉटी केली आपल्या हाताने पुसतो. तसंच ते लिंग आहे, ते प्लेजरचं पण ऑर्गन आहे. तिथे इतक्या नर्व्स असतात, इतकी सेन्सिटिव्हिटी आहे, ते प्लेजर पॉईंटनी बनवलेले आहेत, ते फक्त रिप्रोडक्शन पॉईंट ऑफ व्ह्यूनी बनवलेलं नाही आहे. हा सगळ्यात मोठा मिथ आपल्या डोक्यातनं काढला पाहिजे, की फक्त प्रजनन संस्था आणि फक्त इंटरकोर्समध्येच लिंग किंवा आत गेलं लिंग, आत बाहेर केलं, पाणी आत गेलं, बाळ झालं आणि त्याचं काम झालं. युरिनेशन, इरेक्शन, पेनिट्रेशन, रिप्रोडक्शन अँड प्लेजर असं मल्टीटास्किंग करणारं ते अवयव आहे. फॉर एनी जेंडर मेडिकली मॅस्टरबेशन ॲज लॉंग ॲज यू कंट्रोल दॅट इज नॉर्मल. सेकंड, लक्षात काय ठेवलं पाहिजे माहिती आहे, ॲडिक्शनकडे जाण्याआधीच्या ह्या स्टेप्स आहेत. कारण आपण म्हणतो ना इंग्लिशमध्ये, स्टिच इन टाइम सेव्स नाईन ऑर प्रिव्हेन्शन इज बेटर देन क्युअर. कुठलीही जो गोष्ट आपण इंस्टाग्रामचे रील स्क्रोल करतो, 4-4 तास आपण रील स्क्रोल करत बसू शकतो, मग ते ॲडिक्शनच झालं ना. पण माझ्याच रील तुम्ही जेव्हा बघता तर त्यामुळे तुम्ही माझ्यापर्यंत पोचताय. पण माझी एक रील पाहिली, त्याच्यात आपण काहीतरी ऐकलं, ते ज्ञान आपण इम्प्लिमेंट केलं, मग आपला दिवसभराची दिनचर्या केली, परत संध्याकाळी येऊन 5-10 मिनटं रील पाहिले. हे करणं वेगळं, दिवसभर नुसतंच रील बघत बसणं. किंवा आता मी रील पाहिले, आता मी जेवताना पण रील बघते, आता मी बोलताना पण रील बघते, हा बावटपणा झाला आणि मग ह्याचं कधी ॲडिक्शन होईल कळत नाही. त्यामुळे हे होण्याआधी काय केलं पाहिजे, व्हेन इट कम्स टू मॅस्टरबेशन हे लक्षात ठेवलं पाहिजे, की तुम्ही प्रत्येकाची डेफिनेशन वेगळी आहे ना. किती केलं म्हणजे जास्त केलं, हा तर इतका विचारला जाणारा प्रश्न आहे. कोणी दिवसातनं 3 कप चहा पितं, कोणी 2 पितं, कोणी आठवड्यातनं एकदा पितं, कोणी 3 वेळ जेवतं, कोणी 2 वेळ जेवतं. ॲज लॉंग ॲज तुम्ही ते पचवताय, सकाळचा नाश्ता केला आणि दुपारचं जेवण केलं, मध्ये तुम्ही काहीतरी सद्बुद्धी वापरून फंक्शनल काम पण करणार आहे ना, मग भूक लागते किंवा वेळ होते म्हणून तुम्ही जेवता. हे नाही की मी आता जेवलो आता मी पुढचं कधी जेवणार, जोवर मी पुढचं जेवत नाही माझी बुद्धी चालणार नाही. दॅट मीन्स यू हॅव लँडेड अप इन टू ॲडिक्शन. मग तुम्हाला मेंटल हेल्थ एक्सपर्टकडे जाणंच आहे. पण लक्षात ठेवा, जर मी एक वेळ जेवते, मी ठरवते कधी जेवायचं, कुठे जेवायचं, किती जेवायचं, मग मी काहीतरी 10 प्रोडक्टिव्ह काम करते, मग मी दुसऱ्यांदा जेवते, किती जेवायचं, कुठे जेवायचं, कसं जेवायचं, हे माझ्या कॉन्शियस ब्रेनला नीट माहीत आहे. इनव्हॉलेंटरीली मी ते करत नाही आहे, व्हॉलेंटरीली मी करते, दॅट इट इज ॲब्सोल्युटली फाईन. म्हणजे किती केलं म्हणजे जास्त केलं, हे कुणाचीच डेफिनेशन सारखी नसते. कोणी आठवड्यातनं एकदा करत असेल, कोणी दिवसातनं 2दा करत असेल, पण आठवड्यातनं एकदा करणारा आठवडाभरात मी परत कधी करू ह्याचीच वाट बघत बसतोय का, किंवा दिवसातनं 2दा करणारा 2दा करून बाकी 24 तासातले 23 तास तो जाम प्रोडक्टिव्ह आहे. अगेन म्हणून सेशनमध्ये बसल्यानंतर हिस्ट्री टेकिंग होते. कुठल्याही 2 माणसांचं मॅस्टरबेशनचं टेक्निक, स्टाईल, फ्रिक्वेन्सी, पद्धत सारखी नसते. तिसरं, कसं करता खूप महत्त्वाचं. तुम्ही मॅस्टरबेशन
किती करता, ॲडिक्शन आहे की नाही आहे, पेक्षा माझ्या सेशनमध्ये बसल्यानंतर तुम्ही लिंग पकडता कसे, उभे राहून करता, बसून करता, घासून करता, स्किन मागे जाते की नाही जाते, ह्या अशा असंख्य प्रश्न असतात. त्यामुळे जनरिक तर उत्तर मी नाही देऊ शकणार ना, बट इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू नो द अनॉटॉमी ऑफ दॅट. आपण एका व्हिडिओमध्ये परत एकदा लिंगाची अनॉटॉमीवर बोलूया, पण आता एवढंच सांगेन की तुम्ही कसं करता हे खूप महत्त्वाचं. तुम्ही कुठे बसून करता, की तुम्ही ऑफिसच्या बाथरूममध्ये करताय, तुम्ही मॉलच्या बाथरूममध्येच गेले, तुम्ही रस्त्यावर कुठल्या तरी मुलीलाच बघून करताय, तुम्ही ट्रेनमध्ये करताय, इनअप्रॉप्रिएटली करताय, तर देन यू आर लँडिंग अम्बिट टू ॲडिक्शन. मग तुम्हाला मेंटल हेल्थ एक्सपर्टकडे जाणं आलं. तुम्ही कुठे करता ह्याचं भान जर नसतंय तुम्हाला, देन इट इज नॉट ओके. त्यामुळे तुम्ही कुठे करताय हे मॅटर करतं. तुम्ही का करताय, माझ्या मते हा तर खूप महत्त्वाचा प्रश्न असतो की तुम्ही ते प्लेजरपोटी करताय की तुम्हाला माहीत पण नाही की तुम्ही ते का करताय. वेळ झाली म्हणून जेवलो, भूक लागली म्हणून जेवलो, इच्छा झाली म्हणून जेवलो, की जनावरासारखं जेवतोय. फरक आहे की नाही. एवढी बुद्धी देवाने आपल्याला दिलेली आहे, ते कळलं पाहिजे. आणि महत्त्वाचं करायला लागल्यानंतर करायचं बंद कधी करतो, मग नेक्स्ट टाइम कसं करतो, हे कॉन्शियसली ह्या 4-5 गोष्टी तर तुम्ही परत विचारल्याच पाहिजे की तुम्ही किती वेळ करता, म्हणजे जास्त केलं, तुमच्या हिशोबाचं डेफिनेशन काय, तुम्ही कुणाच्या कंपॅरिझनमध्ये, तुम्ही किती लोकांना पाहिलं मॅस्टरबेशन करताना, तुम्ही मित्रांमध्ये विचारत असणार आहे. मग तो स्टॅटिस्टिकल डाटा आहे का, की तुम्ही तज्ज्ञाला व्हिजिट केलंय, कसं करता, कुठे करता, का करता, करायचं बंद कसं ठरवता. आता ह्या प्रश्नांचे आणि हो महत्त्वाचं काय बघून करता, की तुम्ही पॉर्न बघून करता, की तुम्ही फॅन्टसाइज करून करता, की तुम्ही म्युझिक ऐकून करता, तुम्ही नेकेड होऊन करता, तुम्ही कपडे घालून करता, तुम्ही स्किन, म्हणजे काही लोकांना, आता माझ्या केस स्टडीजमध्ये काही लोक फक्त पेनिसला असं पकडून करतात, काही फुल पकडतात, काहींची स्किनच मागे जात नाही, काही फक्त टिपला पकडतात, काही कपड्याला घासतात, काही लोक टिश्यूनी घासतात, काही बेडवर पालते करून घासतात. सो ऑल थिंग्स आर डिफरंट वेज ऑफ डुईंग इट. मग हे महत्त्वाचं. आता सेकंड महत्त्वाचं, तुम्ही कधी पण सुरू केलंय, समजा 13व्या वर्षात तुम्ही मॅस्टरबेशन सुरू केलंय. आय होप आय एम कव्हरिंग ऑल द पॉईंट्स. मला जितकं आठवतं मी तेवढ्या पॉईंट्स इथं मांडणार आहे. तर तुम्ही कधीपासून सुरू केलंय, ओके. सपोज 13व्या आता जसं ह्या मेल त्या कमेंटमध्ये त्यांनी लिहिलं होतं ना की 16 का कधीपासून सुरू केलं. आता 28 पर्यंत तुम्ही एका योनीला, म्हणजे एका फिमेलला लाईव्ह मध्ये पाहिलेलंच नाही. नागडं तुम्ही पॉनमध्ये बघत असाल, पण एका लिंगाला तुमच्या हाताच्या स्किनची सवय आहे. मग ते लिंग जेव्हा फिमेल ऑर्गन जेव्हा बघतं, म्हणजे वल्वा जेव्हा बघतं, पहिल्यांदा जेव्हा वल्वा बघतं, तर त्याचं इतक्या वर्षाचं जे अरावजलची पद्धत होती ती सडनली बदलली ना. आता सडनली त्यांनी वल्वा पाहिला, आणि वल्वा म्हणजे योनी, स्त्रीची योनी, तिथेही खूप संवेदना असतात. म्हणजे एक संवेदनशील ऑर्गन दुसऱ्या संवेदनशील ऑर्गनला टच होणार. मग पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्यांदा एकतर खूप लवकर पाणी गळेल किंवा भीतीपोटी इरेक्शन येणार नाही. पण एकदा इरेक्शन नाही आलं, दोनदा इरेक्शन नाही आलं, जसं त्यांनी लिहिलं, तीनदा इरेक्शन नाही आलं, तर निष्कर्षाला पोचायचं नाही. मार्केटमध्ये गुड क्वालिफाईड युरोलॉजिस्ट आहेत, जर त्यांच्याकडे तुम्ही गेला तर 3च प्रकारच्या टेस्ट करावे लागतात. एक, रक्तलघवीची तपासणी केली जाते, त्याच्यामध्ये हार्मोनल असेसमेंट होतं. दुसरं, सिमेन अनालिसिस केलं जातं की तुमचं सिमेन वगैरे बरोबर येतं की नाही. तिसरं, साधं जशी सोनोग्राफी येते असते तसं पेनाइल डॉपलर केलं जातं. हे केल्याने तुम्हाला तुमच्या सिस्टीमबद्दल सगळं नीट कळतं. म्हणजे मेडिकली सिद्ध होतं ना की सगळं व्यवस्थित आहे की नाही. प्री मॅच्युअर इजॅक्युलेशनचे पण क्वेश्चनरीज असतात. मग युरोलॉजिस्टकडे हजारो पेशंट्स येतात. आपले तर्क वितर्क न लावता ते करून घ्यावं. प्रॉब्लेम हा असतो की आपण जातच नाही युरोलॉजिस्टकडे, आपल्याला जाण्याची भीती वाटते. आणि मग कसं हे बोलायचं, कुणासमोर बोलायचं की मला हे असं होतं, कसं तो त्या मुलांनी कमेंटमध्ये लिहिलं ना की मला धडधडतं आणि मग मी प्रॉस्टिट्यूटकडे जाऊ का, माझी इन्सल्ट होईल का. आणि मुली पण डेंजर असतात, तोंडावर काही बोलून जातील की तुझं लिंग किती लहान, तेरा डिक बहुत छोटा है, खडा नहीं होता है, तू मर्दी नहीं है. मग ह्या कॉमेंट्समध्ये भीती अजून बसते. आणि मग दॅट टाइम यू नीड टू कम टू मी ॲज अ सेक्स कोच. कारण मग माझ्याकडे याल, बसाल, बोलाल, तुमचे वैयक्तिक काय प्रश्न असतील, फिजिकल तपासणी आपण करू शकतो, स्किन जाते की नाही, नर्व सप्लाय व्यवस्थित आहे की नाही, ब्लड सप्लाय व्यवस्थित आहे की नाही, ते रिपोर्ट्स मला वाचता येतात. मी युरोलॉजिस्ट नाही आहे, पण मी डॉक्टर असल्यामुळे ॲज अ जनरल प्रॅक्टिशनर मी तिथं तुमची मदत करू शकते. अँड ॲज अ सेक्स कोच त्याच्या मागची जी भीती आहे ना, त्याच्या मागची जी गैरसमज आहेत ते मला दूर करता येतात.
आता माझा घसा लागला दुखायला. माझ्या मते आजच्या व्हिडिओमध्ये आपण एवढंच बोलू. पुढच्या व्हिडिओमध्ये शक्य झालं तर मी एखाद्या सायकॅट्रिस्ट किंवा सायकॉलॉजिस्टला पण आणेन. आपण त्यांचाही काहीतरी मतं घेऊ की ॲडिक्शन समजा आता झालंच, हे तर मी आज ॲडिक्शन होण्याआधीच्या गोष्टी सांगितल्या आहेत, पण आता समजा ॲडिक्शन झालंच आहे तर मग त्याच्यातनं बाहेर पडण्यासाठी काय काय करता येतं ह्याच्यासाठी मी प्रयत्न करेन की मी कुठला तरी सेक्सॉलॉजिस्ट किंवा सायकॅट्रिस्ट किंवा सायकोलॉजिस्ट ऑन बोर्ड आणेन. मग त्याची माझी मुलाखत असणारा एखादा एपिसोड मी अपलोड करेन. आय एम ट्राईंग माय लेवल बेस्ट. माझ्याकडे माझे पेशंट्स किंवा माझ्या क्लायंट्सचा डाटा आणि मी वाचलेला किंवा मी केलेला अभ्यास, 5 वर्षाचं मेडिकल ज्ञान, हे सगळं जमा करून हिंमत करून मी व्हिडिओवर बोलत असते. बोलताना काही चुकलं तर माफ करत जा. बोलताना तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं असं वाटलं की उत्तरच नाही मिळालं तर तो प्रश्न कमेंट सेक्शनमध्ये टाका, मेलमध्ये टाका. फक्त एवढीच विनंती आहे की रिस्पेक्टफुली, ग्रेसफुली आपण ते करत जाऊ. मी तज्ज्ञ आहे पण मी इमोशनल इंटेलिजन्स कोच आहे ना, की मॅस्टुर्बेशन ह्या विषयावर बोलायचंच कसं, ते जे धाडस नाही होत, ती जी भीती वाटते ती भीती कशी काढायची ह्याची मी तज्ज्ञ आहे. पण मग त्याची जी मेडिकल तपासण्या असतात, ज्या त्या तज्ज्ञाकडे जाऊन कुठल्या तज्ज्ञाकडे मग त्यांनी रिपोर्ट दिली तर ते मला वाचता येतात, परत माझी तिथे हेल्प होते. आय होप आय एम एबल टू कॉन्ट्रीब्यूट समथिंग फ्रॉम अ पॉईंट ऑफ व्ह्यू ऑफ मॅस्टुर्बेशन का एज्युकेशन. सो आजच्या पुरता हेच सांगायलाच विसरले की चॅनल सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन ऑन ठेवा. असं समजा ना ही आपली सेफ स्पेस आहे, इथं तुम्ही मला जज नका करू, मी तुम्हाला जज नाही करणार. बिंदास मला मेल टाका, कमेंटमध्ये व्यवस्थित आपले प्रश्न विचारा. आपण असाच भाग 1, भाग 2, भाग 3 कसं एक्सप्लोर होतं आपण बघू आणि कशी कम्युनिटी डेव्हलप होते ते बघू, की जिथं कुणाला जे वाटेल त्यांनी ते प्रश्न मुक्तपणे विचारावं. आपण ह्याच प्लॅटफॉर्मवर वेगवेगळे तज्ज्ञ आणण्याचा प्रयत्न करू. त्यामुळे जिथं माझी एक्सपर्टी संपते, माझ्यावरचे पण एक्सपर्ट लागणार आहेत, मग आपण त्यांना बोलू, त्यांना ते प्रश्न डायरेक्ट विचारू आणि तुमच्या प्रश्नाची उत्तरं तुमच्यापर्यंत फ्रीमध्ये व्यवस्थित सायंटिफिकली कसं पोचवायचं ही माझी जिम्मेदारी. फक्त तुम्ही मला ग्रेसफुली साथ द्या. आय जस्ट डोंट वॉन्ट एनी सॉर्ट ऑफ रोल. मुलगी आहे शेवटी मी, मला माझ्या मर्यादा आहेत, मला माझ्या क्वालिफिकेशनच्या, मला फिजिकल एनर्जीच्या. कारण आता हे बघा ना, कधीची बोलते तर घसा सुकतो, क्लायंट्स असतात, हे करून हे करायचं मग अपलोड करायचं वगैरे लिमिटेशन्स असतात, त्या तुम्ही समजून घ्या, इतकीच इच्छा. सो या, लेट्स कम टुगेदर, लेट्स मेक लव्ह सिम्पल. लवकर भेटू पुढच्या भागात. तोवर स्वतःची काळजी घ्या आणि हो, प्रेम सोपंच असतं, त्याला सोपंच राहू दे. थँक्यू.